नमस्कार मित्रांनो, रहस्यकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा आणि बलिदानाचा असतो. तसाच तो गद्दारीचा, क्रौर्याचा आणि रक्तरंजितही असतो. पण इतिहासात गुमनाम झालेल्या काही क्रूर गोष्टी दहशत बनून समोर आल्या तर. आपली आजची स्टोरी रोशन आणि त्याचे मित्र अखिलेश प्रकाश आणि एल्डन यांच्यासोबत घडलेल्या घटनेवर आधारित आहे. ते 2008चं वर्ष होतं. ग्वालियरला रोशनच्या मित्राचं लग्न असल्यामुळे अखिलेश, प्रकाश, एल्डन आणि रोशन हे एक दिवसाआधीच सायंकाळी 8 वाजता स्वतःच्या 4 व्हीलरने प्रवासाला निघाले. काही तासाच्या प्रवासात रात्रीचे 10:30 वाजले. यामुळे चौघांनी एका धाब्यावर जेवण करून काही वेळ आराम केलं. सलग तासभर आराम केल्यावर अखिलेशाने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 11:30 झाले होते. यामुळे इतका आराम बस झाला असा विचार करून चौघेही पुन्हा प्रवासाला निघायला गाडीत बसले. आता गाडी मी चालवतो, असं रोशनने अखिलेशला म्हटलं. अखिलेशनेही ठीक आहे, झोप लागली तर मला सांग, असं बोलून गाडीची चावी त्याने रोशनला दिली आणि चौघांचा पुढचा प्रवास सुरू झाला. अंधाऱ्या सुनसान रस्त्यावर गाडी पळत होती. गुगल मॅपवर रस्त्याचा अंदाज घेऊन रोशन गाडी चालवत होता. टोलनाके चुकवण्यासाठी शॉर्टकट वापरून टोल वाचवायची त्याला भलतीच खोड होती. पण ही खोड त्याला आणि त्याच्या मित्रांना खूपच महागात पडणार होती. पुढे काही किलोमीटर अंतरावर टोलनाका आहे हे त्याला कळाल्यामुळे यावेळीही टोल वाचवण्यासाठी रोशनने गाडी कच्च्या रस्त्यावरून आत नेली. कच्चा रस्ता जंगलातून आत जात होता. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं. किर्र अंधाऱ्या रस्त्यावरून गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात गाडी एकटीच पळत होती. आसपास मानवी वस्ती दूरदूरपर्यंत कुठेच नव्हती. रात्रीच्या वेळी विविध जंगली जनावरांचे आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येत होते, ज्यामुळे वातावरण खूपच भयानक होऊ लागलं होतं. खराब रस्त्यावरील दगडामुळे गाडी हादरत होती, ज्यामुळे झोपलेल्या अखिलेशने रोशनला आवाज देत म्हटलं, रोशन, आरामात गाडी चालव. ठीक आहे भैया, फक्त काही किलोमीटर अंतरापर्यंत अशा खराब रस्त्यावर प्रवास केल्यानंतर आपण मेन हायवेला पोचू, असं रोशनने त्याला उत्तर दिलं. गाडी काही दूर गेलीच असेल इतक्यात रोशनला वातावरणात विचित्र बदल जाणवू लागले. आपण ज्या रस्त्यावर चाललोय तो रस्ता संपायचा नावच घेत नव्हता हे त्याच्या लक्षात आलं. आपण रस्ता भटकलो आहोत काय, की आपल्याला छलावा लागला आहे, असाही विचार त्याला येत होता. इतक्यात त्याची गाडी ही जोरात धक्के खात बंद पडली. यामुळे गाडीतील सर्व लोक जागे झाले. काय झालं, असं प्रकाशने रोशनला विचारलं. माहीत नाही काय झालं आहे ते, बाहेर जाऊन बघावं लागेल, असं बोलत रोशनने टॉर्च काढली आणि गाडी बंद का पडली हे पाहायला तो बाहेर गेला. गाडी चेक केल्यावर गाडी का बंद पडली आहे हे त्याला कळत नव्हतं. यामुळे चौघेही टॉर्च घेऊन बाहेर आले आणि पायमोकळे करू लागले. एल्डनला लघवीला झाल्यामुळे तो जंगलात काही अंतरावर पुढे गेला आणि एका झाडामागे लघवी करू लागला. लघवी करताना तो आजूबाजूला टॉर्च मारून निरीक्षणही करू लागला. इतक्यात त्याला पुढे 10 पावलांच्या अंतरावर एका माणसासारखी आकृती झाडामागे लपताना दिसली. आपलं काम आवरल्यावर एल्डन हळूहळू पावले टाकत त्या दिशेने टॉर्चचा प्रकाश मारत पुढे जाऊ लागला. एल्डनचं संपूर्ण लक्ष त्या झाडाकडे एकवटलं होतं. डोक्यावरून वाहणारा घामाचा थेंब घरंगळत त्याच्या गालावरून खाली पडत होता. एल्डन दबक्या पावलाने त्या झाडाकडे जात होता. इतक्यात एल्डनच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. खांद्यावर हात पडताच एल्डन दचकला आणि घाबरून त्याने मागे पाहिले तर मागे रोशन होता. हुश, रोशन, तू आहेस, मला वाटलं. एल्डनच्या तोंडून हे वाक्य निघालं. काय वाटलं तुला, असं लगेच रोशनने त्याला प्रतिप्रश्न केला. काही नाही, असं एल्डनने त्याला उत्तर देत गप्प राहणं पसंत केलं.
गाडी ठीक नाही झाली. आपल्याला आज इथेच राहावं लागणार. सर्वजण इथेच असलेल्या पडक्या गडीमध्ये तुझी वाट बघत आहेत. तू हरवशील यामुळे तुला घ्यायला मी आलो आहे, असं रोशनने त्याला म्हटलं. रोशनच्या बोलण्यावर शंका न घेता एल्डनने त्याला खरं मानलं आणि तो रोशनच्या मागे मागे चालत गेला. जंगलातील अरुंद पायवाटेने काही अंतरावर चालत गेल्यावर त्याला समोरच एक पडकी गडी दिसली, जी खूपच जुनी वाटत होती. आज आपल्याला इथे थांबायचं आहे, असं एल्डनने रोशनला विचारलं. एल्डनचा प्रश्न ऐकल्यावर हो असं एकेरी उत्तर रोशनने दिलं. गढीच्या जवळ जाताच रोशनने म्हटलं, तू आत जा आणि आराम कर, तोपर्यंत मी लाकडं गोळा करून आणतो. रोशनच्या बोलण्यावर होकारार्थी मान डोलवत एल्डन गडीच्या आत गेला. एल्डनने गडीच्या आत प्रवेश करताच एल्डन दचकला, कारण गढीच्या आत त्याला कोणीही दिसलं नाही. गढीच्या आत खूप पालापाचोळा होता. आत शांतता आणि अंधाराच्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. पण तिथे असं काहीतरी विचित्र जरूर होतं, जे त्याला दिसत नव्हतं, पण ते तिथे जरूर होतं. आत कोणीही नसल्यामुळे एल्डन गडीतून बाहेर यायला जसा मागे वळाला, इतक्यात त्याला त्याच्या मागून अनेक लोकांचे भेसूर रडण्याचे आवाज येऊ लागले. अचानक पाठीमागून लोकांचा रडण्याचा आवाज आल्यामुळे घाबरून एल्डनने मागे वळून पाहिलं, तर त्याच्या समोर जे दृश्य होतं ते पाहिल्यावर एल्डनच्या हृदयाचा थरकाप उडाला. त्याला गडीच्या भिंतीवर सर्वत्र अनेक माणसांची कापलेली मुंडकी एका रांगेत ठेवलेली दिसली, ज्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते आणि ती भेसूर आवाजात रडत होती. निघून जा इथून, नाहीतर सरकटा सेनापती तुलाही मारेल, असं सर्व कापलेले मुंडके भेसूर आवाजात रडत त्याला बोलू लागले. समोर घडत असलेला भयानक प्रसंग पाहताच एल्डनला धडकी भरली होती. यामुळे एल्डन जोरात किंचाळला आणि जीव वाचवण्यासाठी जंगलात भेटेल त्या वाटेने पळू लागला. इतक्यात पळता पळता एल्डन त्या गढीपासून बऱ्याच दूर आला होता. वेगात पळाल्यामुळे त्याला दम लागला असल्याने तो काही क्षण थांबला. इतक्यात त्याच्या कानावर घोड्यांच्या टापांचे आवाज पडले. कोणीतरी वेगात त्याच्या दिशेने येत आहे हे त्याला जाणवलं. यामुळे त्याने मागे वळून टॉर्चच्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला, तर समोर जे दृश्य होतं ते भल्याभल्यांनाही गर्भगळीत करणारं होतं. एल्डनने समोर पाहिलं की पांढऱ्या घोड्यावर बसलेला, युद्ध अंगरखा वगैरे घातलेला, एका हातात तलवार घेतलेला एक घोडेस्वार वेगात त्याच्या दिशेने येत होता. त्यात सर्वात भीतीदायक गोष्ट ही होती की त्या घोडेस्वाराला मुंडकं नव्हतं, त्याचं मुंडकं कापलेलं होतं. ज्याच्यातून रक्ताच्या छिळकांड्या उडत होत्या. एल्डनने समोर जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे हातपाय थंडच पडले. त्याची बोबडी वळाली असल्यामुळे त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. इतक्यात जलद गतीने घोड्यावरून येणाऱ्या मुंडकं नसलेल्या त्या सेनापतीने चालत्या घोड्यावर बसूनच एका घावातच एल्डनच्या मानेतून तलवार आरपार नेली. एल्डनचं मुंडकं एखाद्या फुटबॉलप्रमाणे जमिनीवर कोसळून खाली पडलं आणि त्याचं शरीरही उभ्या उभ्या खाली कोसळलं. त्या सरकटा सेनापतीने एल्डनचा बळी घेतला होता. सरकटा सेनापतीची ही स्टोरी इथेच संपत नाही. आता उरलेल्या 3 मित्रांपैकी कोणाची बारी होती आणि पुढे त्यांच्यासोबत काय होणार होतं आणि कोण होता हा सरकटा सेनापती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्या रहस्यकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू सरकटा सेनापतीच्या पुढील भागात. धन्यवाद.